बाहेर निघ. अरे निघ. हळदीमध्ये दारू प्यायला अजून उतरली नाही वाटतं तुझी. माझ्या विरोधाचं काय बोलला ना तू, इथंच उतरून तुझी दारू. ए लय भोळा बोल नगस. तू लय आतल्या गाठीचा आहेस, मला चांगलंच माहिती आहे. हेलिकॉप्टर मधनं माझ्या लेकीची आणि जावायची एंट्री करणार आहे म्हणल्यावर तुला लय वाईट वाटलं. अरे जळतोयस तू, माझ्यावर जळतोयस. भांडलास माझ्याशी आणि काल मला धमकी दिलीस, आठवते का? हा हिम्मतराव, माझ्या समोर तुम्ही धमकी दिली होती. ए सरपंच, अरे दिवसात लई वेळा मी लोकांना तुझे एका गावात 2 तुकडे करून म्हणतो, म्हणून मी काय तुकडे करून फिरत असतोय रे. अरे धमकी देणं आणि तसं करणं याच्यात लई फरक आहे. आणि मला काय येड लागलंय होय याच्या पोरीला गायब करायला? आणि याच्या घरातले पैसे गेले म्हणतो. ए तुला मी काय चोर दरोडेखोर वाटतो होय रे? ए अरे तू लांडगा आहेस, लांडगा. अरे परा पैशाचा झोळ केलायस तू. अरे तुझ्या हाताने पैसे सुटत नाहीत. अरे दुसऱ्याच्या पैशा नजर पडली की तुझ्याकडे कधी असं तुला वाटतं या. अरे 1 नंबरचा जळका आहेस तू, जळका. अरे कुणाचं चांगलं होत असलं की तुझ्या पोटात दुखतं या, म्हणून तू माझं पैसे चोरला असणार आहेस आणि माझ्या लेकीला लपून ठेवलं असणार आहेस. की अरे बास कर की, काय बडबडते असे? असं समजा बोलताना तुझी जीभ कशी झाडली नाही ना? नाहीतर काय पक्या दादा, तुम्हाला काय आम्ही रस्त्यावर पडलेलं वाटलं का काय? हा, एक शब्द पण माझ्या नवऱ्याच्या विरोधात मी ऐकून घेणार नाही, आधीच सांगून ठेवते तुम्हाला. तर काल तुमचा नवरा माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायला निघाला होता, ते चाललं आणि आम्ही साधं बोलायचं पण नाही. मला काय करते ते करून द्या, या घाबरत नाही. माझ्या लेकीला याद घ्यायचं नाही. तू माझ्या लेकीला आत लपून ठेवला असणार आहेस. मला आज झडती घ्यायचीच आहे. तू हो बाजूला. या पक्याने वाड्यात बघितलं तर हरकत नाहीये, पण जर का हा शोधत शोधत पाठीमागे गेला तर माझी वाट लागेल. माझ्या घराची झडती घ्यायला तू काय पोलीस लागून गेला वय रे? अरे पक्या ऐक की माझं, तुझी माधुरी ते नाही. ए म्या झडती घेणार तरच माझा विश्वास बसेल. ए एवढं वाटतंय तर बघू दे की त्याला अख्ख्या वाड्यात, त्याशिवाय त्याच्या मनाची शांती नाही व्हायची. गाढवाचा गोंधळ लाताचा सुकाळ अशी गत आहे त्याची. ए जा बघ, जा जा आतमध्ये. अजिबात नाही. काय बी झालं ना तरी मी याला माझ्या घरात घेऊ देणार नाही. काय चाललंय हिम्मतराव? असं कोण वागतं काय? काल सगळ्या गावापुढे तुम्ही धमकी दिली होती. आप्पा, काल माधुरीच्या हळदीच्या टायमाला तुमची पक्याची भांडणं झाली होती. माझ्या समोर तुम्ही त्याला धमकी दिली होती. मग मला सांगा, हा रागच तुम्ही काढत नाही कशावरनं? हा, आणि खरंच जर तुम्ही असं केलं नसेल तर मग बघू द्या ना त्याला घरात माधुरी आहे का नाही ते. ए जा रे पक्या, जा तू आत माधुरी शोध. माझं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली वय रे? कुणी बी येईल काय बी करल, माझी काय इज्जत बिज्जत आहे की नाही? अरे कसली इज्जत? हा, फुकटचा मोठेपणा मिरवत असतीस तू. स्वतःच्या बायकोला माझ्यातली अर्धी प्रॉपर्टी घ्यायला लावली. आलाय मोठा इज्जतवाला. अरे हट. आता एक जर शब्द बोललास ना तू तर या गावात तू कवाच कधीच कोणाला दिसणार नाही. हा, काय करणार आहेस? अरे काय करणार आहेस? कर बघू. मामा, आप्पा, मामा काय म्हणतोयस? आप्पा बंद करा की भांडण. आपल्या गावाला तंटमुक्तीचा पुरस्कार पाहिजे का नाही? हे कसलं काय? हल काय आपले काय गोंधळ चाललाय? 2 बायकावाले देशमुख. कसला हा कोलाहल? साहेब बरं झालं तुम्ही आला. हे ना माझ्या लेकीला लपून ठेवले. काय पुरावा याला? अहो काल हळदीमध्ये यानं मला धमकी दिली होती. अहो तुम्ही होता तिथं. ह्यानंच माझ्या लेकीला गायब केल्या आणि ते वाड्यात आणून लपून ठेवल्या आणि मला आज जाऊ दिला झाला. धमकी दिली यात तथ्य आहे. फक्त झडती घ्यायलाच पाहिजे. मी काय बी केलेलं नाही. मी झडती घेऊ देणार नाही. असं कसं चालेल?
जिथे निघतो धूर तिथे यो पक्या जळतोय माझ्यावर. आज जळून किती बी राग झाली नाही याची, तरी मी कोणाला घरात जाऊ देणार नाही म्हणजे नाही. फार भीती वाटते तुम्हाला. नाही तर काय आप्पा, तुमच्या मनात काय नाही ना, मग जाऊ द्या ना, येऊ द्या ना झडती, विषय टाका मिटून. हे यो जर माझ्याकडे प्रेमाने आला असता, म्हणला असता ना की माझी पोरगी काही गावत नाही, तर मी स्वतःहून याच्याबरोबर गावभर हिंडलो असतो. पण यो मला दरडखोर बोलला, चोर बोलला, मला माज दावला. आता याचा माज उतरवतो की नाही बघा. कोणाला बी घरात जाऊ देणार नाही म्हणजे नाहीच. तुम्ही धमकी दिली होती या म्हणण्यात तथ्य आहे त्यांच्या. कुठल्या कायद्यात लिवले धमकी दिली म्हणजे घराची